श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा आजचा 4था दिवस। आज आपण घेणार आहोत अध्याय 10वा, 11वा आणि 12वा। अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसे मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले, संसारात येऊ बगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते, पाहुणी या स्वप्नी ऐशे गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार, सोडावी सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगून सर्वत्रांशी, निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले। मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांशी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेशी तीही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेवईले तया लागून, शुक्ल पक्षीय शिशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पुढविले। एकदा यजमानाचे घरी उरत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एकेदिनी ब्राह्मण बसले भोजने, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले। जले भरले होते घट तयांशी लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण। तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना। तयांनी हे ऐकून मुरघोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपुले लावावी। रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप। कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी। एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येथे आम्ही त्या ते जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती। महासिद्ध दीक्षित त्यांच्यावरी निले अल्पव्रत, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी। तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले। इति श्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त। दशमोध्याय गोडा। श्री स्वामी राजा अर्पणमस्तु। शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले, बाळप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, येथे रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत,
गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते, बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले, नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली, प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागुती येते गावांत, सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते, मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी, असतात दाता वासरमणी संध्या स्नान करावे, करोनी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते, सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती, शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदासन न व्हायची, अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी, बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी, जाणे सोडिले त्यांच्या घरी, मागोनी या मधुकरी, जाओनी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी, आणोनी या बाहेरी बैसोनी या तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला, ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश, निषेधीने चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली, ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची, 1 मास होता निश्चिती स्वप्नीती नयती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे, 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्ता असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नांभितरी येऊन या अज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य चित साधावे, आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपोला चालवावा, मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया, परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला, तयासे त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयांशी मार्गावरी झाले, चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोंचले येऊनी नगरी रम्य देखिले, जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करीते, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले, येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, 11ोऽध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त, येथे रूपे प्रगट होत तिचे समर्थ श्री स्वामी, गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे, त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी, दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले, आजानो बाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढचरण धरिले, येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठे, ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे, श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठवून या काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाखविले, त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्यासे, अवश्य म्हणून तयांशी
बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नरक मंदिरात. राजाज्ञा वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्याने येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवीन चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या मांजारी, सर्व अधिकार त्याच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकली भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबेतून, पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासे यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजने वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिले आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेचे पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थाशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी, समर्थने देते आज्ञेशी, तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणूनी, अवश्य म्हणे त्याच देणे. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिस्वत 12ोऽध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.